माझ्या लग्नाला नुकतेच 6 महिने झाले होते. मी दिसायला खूप सुंदर व भरदार शरीराची होते. माझा नवरा मला प्रत्येक सुट्टीला एखाद्या नटीसारखं तयार करायचा आणि खूप छोटे कपडे घालायला द्यायचा. त्या कपड्यांमध्ये माझं पूर्ण शरीर दिसायचं. मग तो मला घेऊन 5 स्टार हॉटेलमध्ये घेऊन जायचा. तिथे त्याचा बॉस रात्रभर माझ्यासोबत. माझं नाव अंकिता आहे आणि माझं वय 25 वर्षे असून मी दिसायला खूप सुंदर व भरदार शरीराची होते. माझा नवरा शहरात एका मोठ्या नामांकित कंपनीत नोकरीला होता. त्यामुळे आम्ही नवरा बायको दोघे शहरातच राहायचो. माझ्या लग्नाला 6 महिने झाले होते. एके दिवशी अचानक प्रशांतचा बॉस आमच्या घरी आला. मग मी बॉसला कॉफी देण्यासाठी गेले. तेवढ्यात माझा पदर खाली सरकला. तेव्हा बॉस माझ्याकडे एकटक नजरेने पाहतच राहिला आणि प्रशांतला म्हणाला, तुझी बायको खूप सुंदर दिसते. तू तुझ्या बायकोला पार्टीला घेऊन ये. तिच्यामुळे पार्टीची शोभा वाढेल. प्रशांत म्हणाला, ठीक आहे. बॉस म्हणाला, प्रशांत, तुझ्यामुळे कंपनीचा खूप फायदा झाला आहे. त्यामुळे मी 5 स्टार हॉटेलमध्ये पार्टी आयोजित केली आहे. बॉसची बायको माहेरी राहत होती. कारण बॉसचा घटस्फोट झालेला होता. जेव्हा बॉसने मला पाहिले तेव्हापासूनच बॉसची नजर माझ्यावरच होती. माझ्या लग्नाला 6 महिने झाले होते. त्यामुळे मी रोज चांगले कपडे घालून तयार व्हायची. आजही मी सुंदर ड्रेस घालून तयार झाले होते. परंतु माझा नवरा प्रशांत रात्री घरी आला तेव्हा त्याच्या हातात एक पिशवी होती. त्याने ती पिशवी माझ्या हातात दिली आणि म्हणाला की त्यात तुझ्यासाठी एक ड्रेस आहे, तो घाल आणि तयार हो. मी प्रशांतकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं आणि म्हणाले, मी तयार आहे. तो म्हणाला, मी तुझ्यासाठी आत्ता जो ड्रेस आणला आहे तो ड्रेस घाल आणि तयार हो. मी पिशवी घेऊन माझ्या रूममध्ये आले आणि तो ड्रेस पाहिला तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आले. कारण तो अतिशय फॅशनेबल, खूप किमती आणि शॉर्ट ड्रेस होता. मी म्हणाले, प्रशांत, हा ड्रेस खूप लहान आहे. प्रशांत म्हणाला, माझ्या बॉसने 5 स्टार हॉटेलमध्ये पार्टी ठेवली आहे. लवकर तयार हो. प्रशांतला एवढा किमती ड्रेस आणायची काय गरज होती? प्रशांतने मला लग्नात एक भारी साडीसुद्धा दिली नव्हती. म्हणाला, माझ्याकडे पैसे नव्हते आणि आता एवढा किमती ड्रेस आणला आहे. मी तो ड्रेस घातला. मी दिसायला खूप सुंदर होते. त्या शॉर्ट ड्रेसमध्ये माझी सुंदरता अजूनच झळकत होती. मेकअप करून मी केसांची वेणी घालू लागले. तेवढ्यात प्रशांत माझ्या रूममध्ये आला. तो माझ्याजवळ आला आणि माझ्याकडे एकटक नजरेने पाहू लागला आणि मग म्हणाला, सर्व ठीक आहे, पण तुझे केस मोकळे ठेव. तू अजून सुंदर दिसशील. प्रशांतच्या सांगण्यावरून मी माझे केस मोकळे ठेवले. मी तयार झाले आणि कपाटातून एक मोठी ओढणी काढली, मला स्वतःला गुंडाळता यावी म्हणून. ते पाहून प्रशांतने लगेच मला थांबवले. तो म्हणू लागला, हे काय करतेस? एवढ्या सुंदर ड्रेसचा सगळा लूक चालल्या जाईल. मी म्हणाले, प्रशांत, मी असे बाहेर जाऊ शकत नाही. तुम्हीच बघा, ड्रेस खूप टाईट आणि छोटा आहे. प्रशांत म्हणाला, माझ्याशी वाद घालू नकोस. माझा बॉस त्याची गाडी आणि ड्रायव्हर पाठवत आहे. तुला काळजी करण्याची गरज नाही. काही वेळातच प्रशांतला कोणीतरी कॉल केला. प्रशांत म्हणाला, हो, आम्ही तयार आहेत. मग तो मला म्हणाला, चल. प्रशांत एक गरीब कुटुंबातला मुलगा होता. मीही अशाच कुटुंबातील होते. मला माहीत होतं की माझा नवरा जास्त पैसे कमवत नाही आणि त्याच्याकडे गाडी नाही, हे मला माहिती होतं. त्याच्याकडे फक्त एक जुनी बाईक होती आणि एका किरायच्या खोलीत राहत होता. माझ्या लग्नाच्या रात्री त्याने मला सांगितले, त्याचा पगार खूप कमी आहे की तो महिन्याच्या शेवटी संपेल आणि मलाही यावर काही हरकत नव्हती. लग्नाच्या त्या दिवसात मी सुद्धा प्रशांतकडे कशाचा हट्ट केला नाही. प्रशांत कामाला गेल्यावर मी घरात एकटीच राहत होते आणि माझ्या लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून मी किचन सांभाळले होते. प्रशांत मला सांगायचा की लग्नात खूप खर्च झाला आहे, म्हणूनच मी तुझ्यासाठी साडीही विकत घेतली नाही. त्यामुळेच प्रशांत इतके किमती कपडे घेण्याच्या परिस्थितीत नसताना पण त्याने माझ्यासाठी एवढा किमती ड्रेस आणला होता. त्याची किंमत किमान 10 ते 15 हजार रुपये इतकी होती. थोड्या वेळाने प्रशांतच्या बॉसचा ड्रायव्हर आला होता. आम्ही दोघे गाडीत बसलो. ती गाडी एका मोठ्या हॉटेलसमोर जाऊन थांबली. लगेच गेट उघडलं. त्यावेळी 3 ते 4 गाड्या आधीच पार्किंगमध्ये उभ्या होत्या आणि आणखीन एक गाडी आमची होती. बाजूचा बगीचा खूप सुंदर फुलांनी सजवला होता, पण तिथे पार्टी असल्यासारखी एवढी लाईटिंग नव्हती. प्रशांत माझा हात धरून मला हॉटेलमध्ये घेऊन गेला. मला खूप लाज वाटू लागली,
कारण माझा ड्रेस खूप टाईट आणि छोटा होता आणि त्यावर ओढणीही नव्हती. हॉटेलमध्ये बॉसने पार्टीसाठी एक रूम बुक केली होती. त्या रूममध्ये गेल्यावर माझ्या पायाखालची जमीनच सरकली, कारण मला आत पुरुषांशिवाय कोणी दिसले नाही. तिथे माझ्याशिवाय एकही स्त्री नव्हती. हे बघून मी खूप घाबरले. ही कसली पार्टी होती जिथे सगळे पुरुष होते, एकही महिला नव्हती आणि ती फक्त पुरुषांचीच पार्टी होती. तिथे सर्व बॉसचे मित्र आलेले होते. मग प्रशांत मला इथे का घेऊन आला होता? मी म्हणाले, प्रशांत, इथे एकही बाई नाही. तो म्हणू लागला की त्याचे लग्न झालेले नाही, त्यामुळे त्यांची बायको कुठून येणार, आणि बॉसचा तर तलाक झालेला आहे. नंतर प्रशांतचा बॉस त्याच्या मित्रासोबत माझी ओळख करून देऊ लागला. मला आश्चर्याचा धक्का तेव्हा बसला जेव्हा बॉसने माझी त्यांच्या मित्राशी ओळख करून दिली आणि मग बॉस माझा हात मिळवण्याच्या बहाण्याने माझ्यासमोर हात करू लागला. हे पाहून मी मागे सरकले. मला प्रशांतच्या बॉसचं हे वागणं अजिबात आवडलं नाही. त्याच्या डोळ्यात एक विचित्रच चमक होती. माझे हृदय खूप चिंताग्रस्त वाटू लागले. माझं मन इतकं घाबरू लागलं की मला त्या हॉटेलमधून बाहेर पडावंसं वाटू लागलं. त्यावेळी तिथे 5 ते 6 पुरुष होते आणि त्या सर्वजणांच्या हातात काचेच्या ग्लासात शरबत होते. सगळ्यांचे डोळे जणू लाल झाले होते. तेव्हा मी जाऊन प्रशांतच्या मागे लपले होते. मी म्हणाले, प्रशांत, मला इथे थांबायचे नाहीये, तू मला घरी सोड. तो म्हणू लागला, तुला काय झाले? मुलांच्या पार्टीत जात नाहीत का? मला अशा घाबरणाऱ्या मुलींचा खूप तिरस्कार आहे. मला एकदम मोकळ्या स्वभावाच्या मुली आवडतात, ज्या प्रत्येक संमेलनात जाऊन आनंद घेतात. तो म्हणाला, असे वागणे बंद कर. असे म्हणत त्याने मला त्याच्या बाजूला उभी केले आणि मला पार्टी एन्जॉय करायला सांगितले. प्रशांतचे वागणे पाहून मला आश्चर्य वाटले. माझे डोळे भरून आले. मी रडणारच होते. तेवढ्यात बॉसचा एक मित्र माझ्याकडे आला आणि म्हणू लागला, वहिनी, तुम्ही कशाला काळजी करता? 4-6 महिने थांबा, सगळ्यांची लग्न होतील. आणि आता आम्हाला बायका नाही तर आम्ही काय करणार? तुमच्यासाठी खूप चांगली व्यवस्था केली आहे. मग तो प्रशांतला म्हणाला, चल प्रशांत, ड्रॉइंग टेबलवर जेवण एकदम तयार आहे. मी प्रशांतचा हात घट्ट पकडून ड्रॉइंग टेबलापाशी पोहोचलो, जिथे वेगवेगळ्या प्रकारचे जेवण ठेवलेले होते, आणि मी प्रशांतसोबत टेबलावर बसले. प्रशांतच्या बॉसचे मित्रही समोरच्या खुर्चीवर बसले होते. बॉस माझ्या ताटात वेगवेगळे पदार्थ टाकत होता आणि म्हणत होता, अंकिता, हे खाऊन बघ. आणि ते जेवण खरंच खूप चविष्ट होतं आणि मला खूप भूक लागली होती. विचित्र गोष्ट अशी होती की जेवत असताना माझ्या डोळ्यात खूप झोप येऊ लागली आणि जेवताना मला असं वाटलं की इथेच झोप लागेल. मी मादक नजरेने प्रशांतकडे पाहिलं, जो मला एकऐवजी 4-5 जण वाटत होता. मी म्हणाले, प्रशांत, चल आता घरी जाऊ, मला झोप येत आहे. तो हो म्हणाला. तेव्हा मी खुर्चीवरून उठून उभी राहिले. तेवढ्यात माझा तोल गेला आणि प्रशांतच्या गळ्यात पडले. मला माझे भान हरवायला फक्त 1 मिनिट लागला आणि मला कधी झोप लागली कळालंच नाही. मी सकाळी उठले तेव्हा माझे डोळे आणि डोकं खूप जड होतं. मी मोठ्या कष्टाने डोळे उघडले तेव्हा मी माझ्या खोलीत हजर होते. मी अजूनही त्या शॉर्ट ड्रेसमध्येच होते, जो माझ्या अस्तित्वाला खूप त्रास देत होता. माझे सर्व दागिने एका बाजूला काढून ठेवलेले होते आणि मी बांगड्या घातल्या होत्या. तिथे माझ्या हातावर ओरखडे आणि जखमेचे निशाण होते. हे पाहून मला आश्चर्य वाटले. मी अजून पूर्णपणे शुद्धीवर आले नव्हते. प्रशांत न घाबरता ज्यूस घेऊन माझ्या खोलीत आला. तेव्हा तो खूप खुश दिसत होता. मला म्हणाला, हे बघ, मी तुझ्यासाठी मिक्स ज्यूस आणले आहे. मी म्हणाले, मला कळत नाही माझ्या शरीरात एवढ्या वेदना का होत आहे. मी जे सांगते याची काळजी करण्याऐवजी तो हसायला लागला आणि म्हणाला की की काल रात्री तू खूप सुंदर दिसत होतीस आणि मग तू बेशुद्ध पडली, म्हणून मी तुला घरी घेऊन आलो. घरी येताच मी तुझी सुंदरता पाहून भारावून गेलो आणि रात्रभर माझ्या इच्छा पूर्ण केल्या. आज प्रशांत खूप चांगल्या मूडमध्ये होता. मी थोडी लाजले तेव्हा तो म्हणाला, तू ज्यूस पिऊन घे, मी तुझ्यासाठी डोक्याची गोळी आणि गरम दूध घेऊन येतो. मग वेदना आणि त्रासही काही वेळात निघून जाईल. मला आश्चर्य वाटले की एवढ्या दिवसात प्रशांतने माझ्यावर इतके प्रेम कधीच व्यक्त केले नव्हते, पण माझ्या तर पूर्ण शरीरावर लाल निशाण होते. असो, दुसऱ्या दिवशी मी बरी झाली होते, पण हा सिलसिला रोजच चालू राहील हे मला माहीत नव्हते. पुढच्या सुट्टीला पुन्हा प्रशांत माझ्यासाठी नवीन शॉर्ट ड्रेस घेऊन आला. तो म्हणाला, आज बॉसच्या घरी पार्टीला जायचे आहे, तयार हो. आणि मग मला त्या बॉसच्या हवेलीत घेऊन गेला. त्यावेळी त्याचा बॉस आणि त्याचे मित्रही माझ्यासोबत पहिल्यापेक्षा जास्त फ्री वागू लागले आणि म्हणाले, वहिनी, तुमच्या सुंदरतेने आम्हाला वेड लावलं आहे. प्रशांत खूप नशीबवान आहे, तुमच्यासारखी बायको मिळाली आहे. प्रशांतच्या बॉसने आणि मित्राने असे कौतुक केल्याने मला वाईट वाटले. मी त्याच्याकडे रागाने पाहिलं
तर ते विचित्रपणे हसायला लागले. मी ठरवलं होतं की घरी गेल्यावर सांगेन की मी यानंतर बॉसच्या घरी कधीच जाणार नाही. यावेळी माझ्यासोबत असेच घडले. जेवल्याबरोबर मला झोप येऊ लागली. मग मी बेशुद्ध झाले. दुसऱ्या दिवशी पुन्हा माझ्या शरीरात वेदना होऊ लागल्या. मला वेदना होत होत्या, पण माझ्या एक गोष्ट लक्षात आली की प्रशांत खूप खुश होता आणि तो माझी खूप काळजी घेऊ लागला. त्याने घरी ड्रायफ्रूट आणायला सुरुवात केली. तसेच तो मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करू लागला होता. त्याचा पगार एवढा कमी असूनसुद्धा तो एवढा खर्च करू लागला. घरी येताना तो मला म्हणायचा, तुला स्वयंपाक करण्याची गरज नाही, स्वयंपाकघरात जाण्याचीही गरज नाही, तू फक्त तुझी सुंदरता कमी होऊ देऊ नको. कधी कधी मला त्याचे वागणे विचित्र वाटत होते. मी म्हणाले की प्रत्येक बाई घरचे कामं करते, पण मला तुझ्यासाठी जेवण बनवायला आणि तुझं कामं करायला आवडतं. तो म्हणू लागला, तू फक्त तुझ्या शरीराची आणि सौंदर्याची काळजी घे. तुला माहिती नाही तू माझ्यासाठी किती अनमोल आहे. माझा हात धरून तो माझ्याशी प्रेमाने बोलू लागला आणि म्हणाला, तुला मिळवण्यासाठी मी किती कष्ट केले आहेत. ही गोष्ट ऐकून मला आश्चर्य वाटले, कारण आमचं लग्न नातं जुळवणाऱ्या ग्रुपमार्फत झालं होतं. लग्नाआधी मी प्रशांतला पाहिलं नव्हतं. मी म्हणाले, तुम्हाला काय म्हणायचे आहे. माझ्या बोलण्यावर तो हसायला लागला आणि म्हणाला की मी तुला एक दिवस मार्केटमध्ये पाहिले होते आणि तुझी सुंदरता पाहून तुझ्या प्रेमात पडलो होतो. तिथून मी तुझा पाठलाग केला, तुझं घर पाहिलं आणि मग कळालं की तुझी आई तुझ्यासाठी मुलगा शोधत आहे. माझ्यावर विश्वास ठेव. हे ऐकून मला खूप भीती वाटली की मी तुला गमावू शकतो. एकदा मी एका लग्न जमवणाऱ्या व्यक्तीला तुझ्या घरातून बाहेर येताना पाहिले होते. मग मी त्याला म्हणालो की जर तू माझं लग्न तुझ्यासोबत जुळवण्यासाठी माझी मदत केली तर मी तुला भरपूर पैसे देईन. त्याने वेळ न लावता लगेच माझी विनंती मान्य केली आणि अशा प्रकारे मी तुझ्याशी नाते जोडले. त्याचे बोलणे ऐकून मी आश्चर्याने प्रशांतकडे पाहत होते. माझा नवरा माझ्यावर लग्नाआधीपासूनच प्रेम करत होता हे मला माहिती नव्हते. त्याने माझ्यासाठी खूप काही केले होते आणि हे सगळं ऐकून माझ्या मनात प्रशांतबद्दलचे प्रेम आणखीनच वाढले. पण मला माहीत नव्हते की सत्य तर काही वेगळंच होतं. पण या सुट्टीला प्रशांतने मला पुन्हा एक किमती शॉर्ट ड्रेस आणून दिला. हे मला कळाले नाही. मी म्हणाले, मला तुमच्या बॉसच्या घरी पार्टीसाठी जायचे नाही. माझे बोलणे ऐकून त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले होते. हसू पूर्णपणे नाहीसे झाले होते आणि चेहऱ्यावर अचानक राग आला होता. तो म्हणाला, बॉस तुला एवढ्या प्रेमाने बोलवतात. मी म्हणाले, मला नाही जायचे. ते मला तिथे कोणते जेवण खायला देतात हे मला माहिती नाही. ते खाल्ल्याबरोबर मला झोप येते आणि सकाळी माझी खूप वाईट अवस्था होते. 2 दिवस मला चालताही येत नाही आणि माझ्या पूर्ण शरीरात वेदना होतात. तिथे फक्त पुरुष असतात. तिथे माझं काय काम आहे. जर तुम्हाला तुमच्या बॉससोबत वेळ घालवायचा असेल तर तुम्ही जाऊ शकता, पण मी येणार नाही, असे म्हणत मी माझ्या बेडवर बसले. मला माहीत नव्हते की माझा नकार मला इतका मागात पडू शकतो. प्रशांत खूप रागाने माझ्याकडे आला. माझा हात धरून म्हणाला, आजपर्यंत तू फक्त माझं प्रेम पाहिलं आहेस. तू मला नकार द्यायला नको होतास. जर तू माझे म्हणणे नाकारले तर मी किती रागीट माणूस आहे हे तुला माहीत नाही. मी त्याला म्हणाले की काही गोष्ट नाही जे मी तुला सांगितले. पण त्याच्या लाल झालेल्या डोळ्यांनी त्याने माझ्याकडे रागाने पाहिले. माझ्या नवऱ्याचे हे रूप पाहून माझे हृदय हादरले. मी पुन्हा नकार दिला नाही आणि बॉसच्या घरी पार्टीला गेले. पण मला हे सर्व आवडत नव्हते. आज मला टेबलावरचे चविष्ट खाद्यपदार्थ का आवडत नव्हते, कारण हे खाल्ल्यावर मला बेशुद्ध करत होते. मी माझ्या ताटात खूप कमी जेवण घेतले होते आणि हळूहळू खात होते. पण प्रशांतच्या बॉसची नजर माझ्यावर पडताच तो म्हणू लागला, अंकिता काय झाले आहे, तू जेवण नीट करत नाही. मी म्हणाले, मला भूक नाही. मला काही म्हणायचे होते तेवढ्यात त्यांनी प्रशांतकडे विचित्र इशारा केला. हे बघून प्रशांतने माझ्या ताटात खूप मोठे पदार्थ वाढले आणि म्हणाला, संपूर्ण जेवण संपव. तो रागाने मला सांगत होता. मी ते जेवण खूप कष्टाने संपवले होते आणि जेवल्याबरोबर माझी तब्येत बिघडली होती. आता मला मात्र प्रशांतवर पण शंका येऊ लागली होती. पुढची सुट्टी येण्याआधीच मी तब्येत बरी नसल्याचे सांगून माझ्या माहेरी गेले. माहेरी गेल्यावर एके दिवशी मी माझ्या वहिनीसोबत खरेदीला मार्केटमध्ये गेले. तिथे मला प्रशांतच्या बॉसच्या मित्रांपैकी एक भेटला. आम्ही बोलत असताना तो पुन्हा पुन्हा माझ्या वहिनीकडे पाहत होता. तो म्हणाला, वहिनी, यावेळी जर तुम्ही बॉसच्या घरी आल्या तर नक्कीच तुमच्या वहिनीला घेऊन या. ती पण तुमच्यासारखी खूप सुंदर आहे. मला त्या माणसाचे बोलणे ऐकून खूप वाईट वाटले. माझी वहिनी त्याच्याकडे रागाने बघू लागली. मी म्हणाले, तुला बोलण्याची पद्धत नाही का. मार्केटमधून जवळून जाणारी लोक जमा झाले. हे पाहून त्या माणसाला खूप राग आला. तो म्हणाला की त्याला बोलण्याची पद्धत माहीत आहे. आम्ही तुला एक स्त्री म्हणून तुमच्याशी चांगले वागतो, नाहीतर तू आदर आणि सन्मान देण्यास पात्र नाही.
मी त्याला म्हणाले, जिभेवर ताबा ठेवून बोल. तेव्हा तो म्हणू लागला की सत्य तुला एवढं का टोचत आहे? तू 2% बाई आहेस आणि तुझ्याशी मी नम्रपणे बोलू हे ऐकून मला त्याचा इतका राग आला की मी त्याच्या थोबाडीत ठेवून दिली. तेव्हा जोराचा आवाज ऐकून सर्वजण तिथे उभे राहिले आणि काही लोक म्हणू लागले की जर या व्यक्तीने तुमच्याशी गैरवर्तन केले असेल तर सांगा, आम्ही त्याची चांगली चौकशी करू. मला तर मनापासून वाटत होतं की त्याचं तोंड फोडायला पाहिजे होतं. मी विचार केला की घरी गेल्यावर प्रशांतला सांगेन की ज्या बॉसच्या घरी तू मला नेत असतो त्याचे मित्र खूप उद्धट आहेत. त्यांच्या नजरेत तर कुणा बहिणी किंवा मुलींचा आदर नाही. तिथे उभे असलेले तरुण त्या माणसाची दखल घेण्याआधी तो म्हणू लागला, ही चांगली बाई नाही, ती फक्त नाटक करते. त्याचं हे बोलणं ऐकून मला धक्काच बसला. मी म्हणाले, हा फालतू बोलतोय. तो म्हणू लागला, प्रत्येक सुट्टीला तू आमच्या हवेलीत काय करायला येतेस? तुझ्याशिवाय तिथे एकही स्त्री नसते हे माहिती असताना. त्यानंतर त्या माणसाने मला जे सांगितले ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझे मन चक्रावून गेले. तो म्हणाला, जर तुझा माझ्यावर विश्वास नसेल तर यावेळी सुट्टीच्या दिवशी बॉसच्या घरी ये. मी तुला चांगला धडा शिकवतो. मी तुला तुझी खरी अवकात दाखवतो की तू नेमकी काय आहेस. माझी वहिनी माझ्या तोंडाकडे बघत होती आणि त्यांच्या बोलण्याने मी एकदम शांत झाले होते. बरेच लोक माझ्याकडे विचित्र नजरेने बघत तेथून निघून गेले. तोही निघून गेला. माझ्या वहिनीने माझा हात धरून मला मार्केटमधून बाहेर काढले. माझी वहिनी म्हणू लागली, काय बकवास बोलत होता तो माणूस. मी काहीच उत्तर दिलं नाही. माझे मन गोंधळून गेले होते. माझी अवस्था पाहून माझ्या वहिनीने मला घरी आणले, पण मला तिथेही आराम वाटला नाही. मी लगेच माझ्या घरी गेले. मी घरी आले तेव्हा प्रशांतचा मूड ठीक नव्हता. तो म्हणाला, तुला तुझ्या आईवडिलांच्या घरी जायचे आहे तर तू कामाच्या दिवसात जात जा. मला फक्त 1 दिवस सुट्टी मिळते आणि तू तिथे जाऊन माझा मूड खराब करतेस. मी काही बोलले नाही, कारण मी काही बोलले असते तर तो माझ्यावर रागावला असता. यावेळी तो मला त्याच्या बॉसच्या घरी घेऊन गेला. त्यावेळी त्याच्या बॉसच्या घरी तो माणूस आलेला नव्हता ज्याच्याशी माझी मार्केटमध्ये भेट झाली होती. मी अर्धे जेवण करून लगेच वॉशरूमला गेले. मला ते जेवण माझ्या पोटात पचायचं नव्हतं, म्हणून मी माझ्या घशात बोट टाकले आणि मी जे काही खाल्ले होते ते बाहेर आले होते. मी बाहेर पडताच मी बेशुद्ध होण्याचे नाटक करू लागली. प्रशांतने मला आपल्या मिठीत घेतले आणि मला खोलीत आणले आणि बेडवर झोपवले होते. तेव्हा लगेच बॉस आणि त्याचे मित्र खोलीत शिरले. तेव्हा प्रशांत म्हणाला, मी दुप्पट किंमत घेईन. तुम्ही लोक माझ्या बायकोसोबत रात्रभर तुमच्या इच्छा पूर्ण करता, त्यामुळे ती आजारी पडू लागली आहे आणि बॉसने दिलेल्या पैशापैकी अर्धा पैसा दवाखान्यात आणि तिच्या खाण्यापिण्यात जातो. मला काय फायदा त्याचा? बॉस म्हणाला, मला मान्य आहे, त्यासाठी तुला वाटेल ती किंमत देऊ. माझा स्वतःचा नवरा माझा सौदागर होता. नवरा हा बायकोचा रक्षक असतो. वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी माणूस कित्येक नात्याला विसरतो. हा कसला नवरा होता जो माझा सौदा करत होता? ते माझ्यासोबत काही चुकीचे करण्याआधीच हवेलीच्या बाहेर पोलिसांच्या गाडीचा हॉर्न ऐकून सगळेच हैराण झाले. मी येथे येण्याआधीच पोलिसांना फोन करून सगळं सांगितले होते. पोलीस आत आले तोपर्यंत मी उठून बसले. मला बसलेलं पाहून प्रशांत आणि बॉसचा चेहऱ्याचा रंग फिका पडला होता. मी माझ्या नवऱ्याला अटक केली होती. आता प्रशांत तुरुंगात आणि त्या दरम्यान मी घटस्फोटाचा पेपर देखील तुरुंगात पाठवला. माझा घटस्फोटही झाला होता. आता मी सर्व सोडून माहेरी आली होती. मंडळी, माझी सर्व आईवडिलांना एकच विनंती आहे की तुमच्या मुलीचे लग्न करण्यापूर्वी मुलांची सर्व माहिती मिळवावी, नाहीतर त्यांच्या आयुष्यात प्रशांतसारखा माणूस सामील होऊ शकतो. त्यामुळेच मुलांची सर्व माहिती काढूनच आपल्या मुलीचे लग्न करा, कारण मुलीच्या आयुष्याचा प्रश्न असतो. मंडळी, जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.